समर्थ श्रीराम भाग 36. सरस्वती वारल्यानंतर महाराज प्रवासाला निघून गेले. जिजीबाई फार आजारी आहे असं कळल्यावरून ते इंदूरला गेले आणि काही दिवसांनी एके दिवशी महाराजांनी दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला सर्व मुंडन केलं. ते पाहून लोकांना फार आश्चर्य वाटलं आणि असं करण्याचं कारण विचारता महाराज त्यांना म्हणाले, आज आमचे वडील वैकुंठवासी गेले. इकडे गोंदवल्याला रावजी वारल्यामुळे गीताबाईंना फार दुःख झालं आणि महाराज तिथे नसल्यामुळे त्यात आणखीन भर पडली. त्यांचा धाकटा भाऊ अण्णा घरी होता, पण उत्तर क्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असा शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे पुढे कसं करावं ही चिंता सर्वजणांना लागून राहिलेली होती. अशा परिस्थितीमध्ये बरोबर 10व्या दिवशी महाराज गोंदवल्यामध्ये हजर झाले. त्यांनी वडिलांची उत्तरक्रिया यथासांग केली आणि आईचं दुःख हलकं केलं. 3-4 महिने असे गेले आणि त्या काळच्या रिवाजाप्रमाणे महाराजांना मुली सांगून येऊ लागल्या. कोणतं तरी निमित्त करून महाराज बरेच दिवस तो विषय टाळायचे. एक दिवस आई त्यांना म्हणाली, अरे गणू, अजून तुझं लग्नाचं वय आहे. म्हणजे त्यावेळी महाराजांचं वय 30-32 वर्षाचं असावं. तर अरे गणू, तुझं लग्नाचं वय आहे, तू पुन्हा लग्न करावं अशी माझी फार इच्छा आहे, नाही नको म्हणू. महाराजांनी आईला उत्तर दिलं, मी तुझं ऐकेन, पण एका अटीवर. मुलगी मी स्वतः पसंत करीन. या अटीला आईने कबुली दिली. गोंदवल्यापासून बऱ्याच कोसांवर आटपाडी नावाचं एक गाव आहे. तिथे सखारामपंत देशपांडे नावाचे एक सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना 5-6 मुलीच होत्या. त्यापैकी एक मुलगी जन्मापासून आंधळी होती. या मुलीच्या लग्नाबद्दल सखारामपंतांना फार काळजी वाटायची. महाराजांनी पुन्हा लग्न करण्याचा आईजवळ कबूल केल्यावर ते एक दिवस उठले आणि आटपाडीला देशपांड्यांच्या घरी गेले. महाराज आपल्या घरी आलेलं पाहून सखारामपंतांना फार आनंद झाला. त्यांनी महाराजांना मोठा आदर करून असं अचानक येण्याचं कारण विचारलं. महाराज म्हणाले, तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना? आमच्यापैकीच एकाला लग्न करायचं आहे, म्हणून मी तुमची मुलगी पाहायला आलो आहे. लगेच त्यांनी आपल्या 3-4 मुलींना आणून महाराजांच्या समोर उभं केलं. महाराजांनी म्हटलं, तुमची एक आंधळी मुलगी लग्नाची असं मी ऐकतो, तिला बाहेर आणा. सखारामपंतांनी आपल्या आंधळ्या मुलीला बाहेर आणून बसवलं. महाराजांनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असं सांगितलं. महाराज म्हणाले, सखारामपंत, मी स्वतःच लग्न करणारे. ही मुलगी मला पूर्ण पसंत आहे, परंतु मी हा असा गोसावी. तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि मग मला तुमची मुलगी द्यायची असेल तर द्या. आपल्या आंधळ्या मुलीला मागणी घालण्यासाठी स्वतः महाराजांसारखा वर आपणहून चालत आलेला पाहून सखारामपंतांचं आश्चर्य आणि आनंद गगनात मावेना आणि त्यांनी ताबडतोब संमती दिली. घरी परत आल्यावर महाराजांनी आपण लग्न ठरवून आल्याचं आईच्या कानावर घातलं आणि ते ऐकून आईला देखील बरं वाटलं. पुढे मुहूर्ताच्या तिथीवर महाराज एकटेच आटपाडीला गेले आणि लग्न करून परत घरी आले. आल्याबरोबर त्यांनी मुलीला आईला नमस्कार करण्यासाठी तिच्या पुढे नेलं आणि आईला म्हणाले, आई, ही बघ, तुला नवीन सून आणली आहे. ही सून अशी आहे ना की कधी डोळावर करून तुझ्याकडे पाहणार नाही बघ. आईने मुलीच्या तोंडाकडे पाहिलं तर ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी. तेव्हा तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि आता हसावं की रडावं हे तिला काही कळेना. ती एवढंच म्हणाली, गणू, तू केव्हा काय करशील याचा भरोसा नाही बाबा. बरं, आता झालं ते झालं. मुलीच्या माहेरचं नाव होतं यमुना. ते बदलून पुन्हा त्यांनी सरस्वतीच नाव ठेवलं. दुसरं लग्न झाल्यानंतर महाराज गोंदवल्याला 4-6 महिने राहिले. एवढ्यामध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा कालवश झाला. त्याच्या दुःखाचा जोर कमी होत आहे तोच त्याची धाकटी बहीण मुक्ताबाई, त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई, जी खातवळला दिलेली होती, ती वारली. अशा रीतीने अगदी थोड्या काळामध्ये घरातील 3-4 माणसं मृत्युमुखी पडली आणि गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला. लिंगोपंतांच्या वंशापैकी महाराज तेवढे मोठे असं राहिले. त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या. त्यापैकी काही जमिनी गोंदवल्याला होत्या आणि काही दुसऱ्या गावी पण होत्या.
महाराज एकटेच राहिले असं पाहून त्यांच्या भाऊबंधांनी जमिनी संबंधाने आता तंटा उपस्थित केला. भाऊबंद महाराजांना म्हणतात, तुम्ही गोसावी झालात ना, तुम्हाला मूल ना बाळ, शिवाय वर्षातून 10 महिने तर तुम्ही बाहेर असता, तुम्हाला काय करायच्या इतक्या जमिनी? याच्या उलट महाराज त्यांना म्हणाले, वा रे वा, असं कसं? मी तर आताशी नवीन लग्न केलंय, माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात झाली आहे, माझी जमीन मी उगीच का सोडू? असा वाद चालला म्हणजे बहुतेक प्रत्येक वेळी बोलाचाली व्हायचीच आणि प्रकरण अगदी हातघाईवर यायचं. भाऊबंद महाराजांना वाटेल त्या शिव्या देत आणि हे देखील त्या सव्याज परत करीत. सगळं झाल्यावर श्री महाराज त्यांना चांदीचं ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला घेत. एकदा त्या भाऊबंधांनी काही वाईट विचार करून त्यांना आपल्या गावी बोलवून नेलं. हे तिथे गेल्यावर भांडणाला पुन्हा आरंभ झाला. संध्याकाळची 5-5:30ची वेळ होती. महाराज एका शेतामध्ये ओट्यावर बसले होते. इतर मंडळी सभोवार बसली होती. इतक्यात मागच्या माळवदावर एक भाऊबंध चढला आणि एक भला मोठा धोंडा त्यांनी महाराजांच्या डोक्यात टाकला. ते चटदिशी बाजूला सरकले आणि वर त्याच्याकडे बघून बोलले, अरे रे, हे काय केलंस? ब्रह्महत्या घडली असती ना. रात्री त्याच माणसाला ते जेवायला स्वतःजवळ घेऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि खऱ्या अनुतापाने त्यांची क्षमा मागितली. श्रीराम समर्थ श्रीराम.